आजच्या व्हिडिओमध्ये आपण आत्मनिवेदन भक्ती म्हणजे काय पाहणार आहोत। तर या आधीचे व्हिडिओ तुम्ही अजूनही पाहिले नसतील तर नक्की एकदा चेकआउट करा। मी आय बटन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक देईन। तर आत्मनिवेदन भक्ती हा नवविधा भक्तींपैकी एक प्रकार आहे। आत्मनिवेदन भक्ती हा भक्तीचा 9वा आणि शेवटचा प्रकार आहे। तर चला आत्मनिवेदन भक्ती म्हणजे काय आपण पाहूयात। स्वतःच्या समग्र जीवनाचा, प्रत्येक श्वासाचा, प्रत्येक कृतीचा आणि प्रत्येक भावाचा नैवेद्य त्याला अर्पण करणे म्हणजेच आत्मनिवेदन भक्ती होय। नवविधा भक्तीत सांगितल्याप्रमाणे श्रवणमय, कीर्तनमय, स्मरणमय हे पहिले 3 प्रकार परमेश्वराच्या ठिकाणी श्रद्धा उत्पन्न करण्यास उपयोगी असतात। पादसेवन, अर्चन, वंदनमय हे प्रकार भगवंताच्या सगुण रूपाशी संबंधित आहेत व दास्य भक्ती, सख्य भक्ती व आत्मनिवेदन हे शेवटचे 3 प्रकार म्हणजे भक्तीतील आंतरिक भाव आहेत। या 9 पायऱ्या आहेत। नवविधा भक्तीमध्ये आत्मनिवेदन ही 9वी सर्वात शेवटची पायरी आहे। भक्तीचा परमोच्च बिंदू असते, याला आत्मनिवेदन भक्ती असे म्हणतात।